श्री स्वामी समर्थ. आपण काही लोक आपण बघितले खूप नामस्मरण करतात, खूप पूजापाठ करतात, खूप पोथ्या वाचणं, ग्रंथ वाचणं, खूप देवदेव करणं, प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला तीर्थक्षेत्रावर जाणं, सगळं करतात. पण प्रत्येक वेळेस त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी वाईट चिंतन चालू असतं. दुसऱ्याला कसं खाली लेखायचं, दुसऱ्या कसं वाईट चिंतन करायचं असतं, दुसऱ्याला नावं ठेवायचं, हे चालू असतं. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये ना त्यांना जी चेंज हवे त्यांना ते भेटत नाही. म्हणजे मनाचं समाधान त्यांना भेटत नाही. ते डिस्टर्ब असतात, छोट्या गोष्टींची चिडचिड करतात, त्यांचा इगो क्लॅशेस होत असतो. तुम्ही हे बघितलं, तुमच्या आसपास अशी लोक भरपूर असतील. त्यामुळे तुमची जी ग्रोथ पाहिजे, म्हणजे तुमची जी प्रगती व्हायला पाहिजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, म्हणजे भगवंताजवळ जे आपण पोहोचलो पाहिजे आपण पोहोचू शकत नाही. कारण त्यामुळे तिथे आपला अहंकार आड येतो, आपल्या निंदा आड येतात. त्यामुळे जर तुम्ही कोणी पूजापाठ भरपूर करता, चांगली गोष्ट, वाईट नाही, ते करा, पण तुमचे विचारही चेंज करा. जर तुम्ही तुमचे विचार चेंज केले, तुमचा मनस्थिती चेंज केली, तर तुम्ही भगवंताजवळ अजून लवकर पोहोचताल. म्हणजे जी तुमची आध्यात्मिक जी तुमची चालू आहे, जी तुम्ही सुरुवात केलेली जर्नी आहे, म्हणजे तुमचा प्रवास जो आहे तो खूप छान रित्या होईल आणि भगवंताजवळ पोहोचण्याचा मार्ग आपला अजून सुलभ होईल. पण प्रत्येक वेळेस दुसऱ्याची निंदा करणं, त्याला झुकवणं आणि त्यांच्याविषयी वाईट चिंतन करणं, काय होतं, बोलतो ना, जग हे गोल आहे. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी जे चिंतन करतो, म्हणजे आपण नामस्मरण करतो, झालं दिवस सकाळी एकदा माळ जप केली वगैरे सगळं पूजापाठ झाला, आणि दिवसभर दुसऱ्याविषयी जर तुम्ही वाईट चिंतन करत असाल, तर त्या गोष्टी तुमच्याजवळच रिटर्न फिरून फिरून येतात. त्यामुळे ते करणं बंद करा. तर तुमच्या नामस्मरणाला त्याचं महत्व आहे, तर ते फळ तुम्हाला भेटेल, त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला भेटेल. फक्त पैसा भेटणं गरजेचं नाही, तुमचं मनात समाधान भेटणं, तुमची आध्यात्मिकरित्या प्रगती होणंही गरजेचं आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आतूनही चेंज झाला पाहिजे. फक्त लोकांना दिखाव्यासाठी मी हे वाचून ते वाचून करू नका. मनापासून चेंज व्हा, तर तुमच्यामधली जी प्रगती ती भगवंताला ती प्रगती आवडेल. तुमचे फायनान्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, पैसा किती हे महत्वाचं नाहीये, तुमची आध्यात्मिक प्रगती किती होती ती महत्वाची. तर ह्या गोष्टीकडे नक्की महत्व द्या. श्री स्वामी समर्थ.